वृत्त विस्ताराने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्तानं नाशिकरोड शिवसेनेच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन परिसरातून अभिवादन रॅली काढण्यात आली। माजी आमदार बबन भालप यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीनं परिसरात ठिकठिकाणी प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। तर सायंकाळी बिटको चौक येथून सजविलेल्या रथातून शिवसेना प्रमुखांच्या प्रतिनिधित्व भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बिटको चौक येथे नाशिक रोड शिवसेनेच्या वतीनं प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी उपनेते बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, अॅडव्होकेट शिवाजी सहाणे, सुनीता कोठरे, सूर्यकांत लवटे, राजू अण्णा लवटे, केशव पोरजे, मंगला आढाव, नितीन चिडे, प्रकाश घोगे, राहुल तागनपुरे, कुलदीप आढाव, योगेश भोर, दिनकर आढाव, बाबूराव आढाव, श्याम खोले, प्रवीण पाळदे, सुनील देवकर, भैया मणियार, विकास ढकोलिया, बाबा बच्छाव, सुधाकर जाधव, रविकिरण घोलप, बाबा गोडसे, मसूद जिलानी, शिरीष लवटे, शिवाजी भोर, बाळासाहेब गाडगे, शिवा तकाटे, योगेश देशमुख, अमोल निकम, राजू बोराडे, सोमनाथ मोरे, पुंडलिक अरिंगळे, नियामत शेख, रमेश जाधव, तानाजी खेलुकर आदी उपस्थित होते। तसेच परिसरातील अनुराधा चौक, देवळेगाव, सिन्नरपाटा, गाडेतरमाळा, जेल रोड, चेहडी आदी ठिकाणीही प्रतिमा पूजन झाले। यावेळी नितीन चिडे बोलत होते। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नाशिक विभागातर्फे सकाळी प्रतिमा पूजन करण्यात आले। तसेच शिवसेना नाशिक विभागातर्फे एक आगळावेगळा उपक्रम करण्यात आला। साहेबांची भव्य मिरवणूक नाशिक विभागातून काढण्यात आली संध्याकाळी 6 वाजता। त्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक होते, त्याप्रमाणे नागरिक पण सहभागी झाले होते।